श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु श्री जोग महाराज की जय. कर्माची रेखा नुल्लंघिती अशेषा मनोनी विशेषा केशव सेवा. रामकृष्ण माळा घालपारे गळा अखंड जीवन कळा राम जपा. करावा विचार धरावा आचार करावा परिकर रामनामी. सकळांची सकळी त्याते तू आकळी जीवा हे वाचाळी रामरती. रिघेरे शरण तुझ नाही मरण ठाकीसी चरण श्री विठ्ठलाचे. निवृत्ती प्रसाद जोडे विठ्ठल नाम घडे ज्ञानदेव बागडे पंढरीये. रामकृष्ण माळा घाला पारे गळा अखंड जीवन कळा राम जपा. पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या प्राण संजीवन मंदिरामध्ये भगवान श्री सिद्धेश्वरांच्या सन्मुख श्री ज्ञानराज माऊलींची प्रासादिक अभंग गाथा आणि नाममहात्म्य या प्रकरणांतर्गत कर्माची रेखा नुल्लंघिती अशेषा म्हणोनी विशेषा केशव सेवा. ज्ञानेश्वर महाराजांचा हा 6 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराज कर्माच्या संबंधानं एक विशेष विचार प्रगट करतात. कर्माच्या रेखा अशेषा नुल्लंघिती म्हणोनी विशेषा केशव सेवा. मानवी जीवनाच्या सर्वंकष उत्कर्षासाठी जीवाला अहितापासून काढून आत्मकल्याणाच्या हिताच्या ठिकाणी नियोजित करणारा हा वेद आहे. त्याला ज्ञानेश्वर महाराज माऊली असं म्हणतात. त्या वेदाची त्या श्रुतीची अंतरंग स्वभाव भूमिका माऊली स्वतःच प्रगट करतात की हा वेद कसा आहे. अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. या संपूर्ण जगाला श्रुतीपेक्षा अशी कोणतीच श्रेष्ठ माऊली नाही की त्या जीवाला अहितापासून काढून आत्मसाक्षात्काराचं आत्मकल्याणाचं परमहिताच्या ठिकाणी नियोजित करणारी अशी एकमेव माता म्हणजे ही श्रुती माता आहे. आणि ह्या श्रुतीच्या ठिकाणी 1,00,000 मंत्र आहेत.
त्यापैकी 80,000 मंत्र हे कर्माचं स्वरूप सांगणारे आहेत, म्हणजे कर्मकांडाचं प्रतिपादन करणारे आहेत. 16,000 मंत्र श्रुतीतले जे उपासना प्रतिपादन करणारे आहेत आणि 4,000 मंत्र हे ज्ञानाचं प्रतिपादन करणारे आहेत. ह्याप्रमाणे कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 साधनांचा विचार करणारा हा संपूर्ण वेद आहे. याचं कारण मनुष्याचं जीवन म्हटलं की त्यामध्ये 3 महत्त्वाचे भाग आहेत. एक भाग म्हणजे शरीर, दुसरा भाग म्हणजे मन आणि तिसरा भाग म्हणजे बुद्धी. बुद्धीच्या मध्ये हा विचार असतो, मनाच्या मध्ये भावना असते आणि शरीराच्या मध्ये ही क्रिया असते. म्हणून शरीराच्या द्वारे घडणाऱ्या ज्या काही क्रिया, ज्या काही कर्म, त्या कर्मसिद्धांताचं स्वरूप सांगणारे हे वेदातले 80,000 मंत्र आहेत. मनामध्ये असणाऱ्या ज्या भावना आहेत त्या भावनेचं एक दैवी स्वरूप अभिव्यक्त करण्यासाठी मग उपासना सांगितली आहे. या उपासनेच्या माध्यमातून ते मन अंतर्मुख होतं, पवित्र होतं. त्यातले रजोगुण आणि तमोगुण हे कमी होतं, नाहीसे होते. आणि बुद्धीमध्ये असणारा जो विचार आहे तो विचार प्रगल्भ होऊन तो विचार आत्मसंबंधाने असावा, यासाठी वेदातलं हे ज्ञानकांड आहे. म्हणजे शरीरासाठी कर्म याचा विचार कर्मकांडात 80,000 मंत्रामध्ये सांगितला. मनासाठी उपासना आहेत, त्या उपासनाच्या माध्यमातून मनातील दोष निवृत्त होऊन ते मन दैवी ह्या विचारानं संपन्न व्हावं, याकरता 80,000 मंत्र या मनासाठीच्या उपासना सांगितल्या आहेत. आणि बुद्धीमध्ये जो विचार आहे त्या विचाराला योग्य दिशेने संक्रमित करून मीच ब्रह्म आहे ह्या ब्रह्मात्मैक्य बोधापर्यंत नेण्यासाठी उपनिषदामध्ये 4,000 मंत्र आहेत. या मंत्रांच्या माध्यमातून जीवाला एक विशेष स्वरूपस्थितीपर्यंत पोहोचता येतं. कारण कर्माचं स्वरूप जर नाही कळालं तर कर्मामध्ये एक प्रकारची भ्रष्टता येते. आणि जो कर्मात भ्रष्ट तो सदा कष्टी, असा हा सामान्य नियम आहे. म्हणून कर्मामधली असणारी भ्रष्टता, कर्मामधले असणारे दोष दूर व्हावे यासाठी तर हे कर्म आहेत. नंतर मनामध्ये जी भावना आहे की ज्याद्वारे आपण उपासना करतो, त्या उपासनेतील व्यभिचार कमी व्हावा, त्यामध्ये अनन्यता यावी, एकनिष्ठता यावी, म्हणून भावनेतला व्यभिचार करण्यासाठी वेदातल्या उपासनाचा विचार आहे. आणि बुद्धीमध्ये तर विचार आहेतच, ज्ञान आहेतच, पण ते ज्ञान जगासंबंधाने आहे.
पण वेदाच्या संबंधाने विचार करायला लागतो तेव्हा त्याच्या मनामध्ये संशय निर्माण होतो. तो संशय कधीकधी वेद प्रामाण्याच्या विषयी असतो, तर कधीकधी तो संशय प्रमेय जो परमात्मा त्याच्याविषयी असतो. याला प्रमेयगत संशय म्हणतात, प्रमाणगत संशय म्हणतात. असा प्रमाण प्रमेयगत असणारा जो संशय आहे तो दूर व्हावा ह्याकरता हा ज्ञानाचा विचार सांगितला आहे. म्हणजे ज्ञानातील संशय दूर व्हावा ह्याकरता ज्ञानकांड, मनामध्ये असणाऱ्या ज्या भावना त्यातून घडणारा व्यभिचार तो दूर व्हावा यासाठी उपासना, आणि शरीराच्याद्वारे घडणारं जे कर्म त्यामध्ये शास्त्रविरुद्ध कर्म घडलं की तो कर्म भ्रष्ट कर्म होतं. म्हणून त्या भ्रष्ट कर्मातील न्यूनता काढण्यासाठी हा कर्माचा विचार सांगितला. ह्याप्रमाणे शरीर, मन आणि बुद्धी यासाठी कर्म, उपासना आणि ज्ञान, आणि ते सिद्धांत कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड हा सगळा मानवी जीवनाच्या सर्वंकष विकासासाठी ह्या वेदाची रचना आहे. त्याच वेदामध्ये सांगितलं आहे की कर्माचा भोग झाल्याशिवाय कर्म नष्ट होत नाही, आणि मनुष्याचा देह जरी पडला तरी ते कर्म जीवाच्या बरोबर येतं. कारण असं आहे, धनानी भूमौ पश्वष्ट गोष्टे कांता गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकाः. म्हणजे कर्मानुसार जीव त्याला वेगवेगळ्या स्वरूपाच्या गतीला जातो. सत्वगुणात्मक कर्म असेल तर ऊर्ध्वगती, तमगुणात्मक कर्म असेल तर अधोगती, आणि रजगुणात्मक कर्म असेल तर ही मध्यगती. याप्रमाणे ही गती सांगितली आहे. बाकी सगळ्या जगातल्या वस्तू ह्या जागच्या जागी असतात, पण मनुष्याचं कर्म मात्र त्याच्या बरोबर येतं भोगण्यासाठी. म्हणून धन जमिनीमध्ये राहतं, धनानी भूमौ. जे काही पशुधन आहे ते गोठ्यामध्ये असतं, पशवश्च गोष्टे. कांता घराच्या दरवाजापर्यंत असते, आणि गावातील लोक स्मशानापर्यंत येतात, आणि देह ही चितेपर्यंत येतं. म्हणजे प्रत्येकाची काही मर्यादा आणि काही सीमा सांगितली आहे. म्हणजे धनाची ही सीमारेषा ही जमिनीपर्यंतच आहे, पशुची सीमारेषा ही गोठ्यापर्यंत आहे, पत्नीची सीमारेषा ही द्वारापर्यंत आहे, लोकांची आपल्याबरोबर येण्याची सीमारेषा स्मशानभूमीपर्यंत आहे, आणि ज्या देहामध्ये राहतो त्या देहाची सीमारेषा चितेपर्यंत आहे. पण कर्म मात्र जे आहे ते कर्म त्या जीवाला अनेक योनीपर्यंत घेऊन जातं. त्या कर्माला सोडून मात्र जीवाला जाता येत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्माची रेखा आशेषा नुलंघिती. त्या कर्माची रेषा आहे, सीमारेषा आहे, ती काही जीवाला पूर्णपणे पार पाडून जाता येत नाही. त्यामध्ये त्या कर्माच्या संबंधाने त्याला सगळे भोग भोगावेच लागतात. त्या कर्माची रेषा अशी आहेत की सिंहासनावरती आरूढ होण्याचा योग आला, पण आदल्याच दिवशी
प्रभू रामचंद्राला वनवासात जावं लागतं, ही कर्माच्या रेषा त्याचं उल्लंघन प्रभू रामचंद्रांनाही करता आलं नाही. जगन्माता सीता तिला देखील प्रभूंच्या बरोबर वनवास सहन करावा लागला. वनवास घडला सीतादेवी. स्वर्गामध्ये जाऊन देवतांच्या बरोबर युद्ध करण्याचं सामर्थ्य ज्यांचं आहे असे दशरथजी महाराज, पण त्यांना देखील कर्माची रेषा, कर्माची सीमा उल्लंघन करता आले नाही. आणि म्हणून दशरथे वियोगे मेला. दशरथांना देखील रामप्रभूच्या वियोगामध्ये प्राण सोडावा लागले. एवढेच नाही, कर्माची रेषा पूर्णपणे उल्लंघन करता येत नाही. याचं कारण आहे की भिल्ल विंदिले शारंगधर. भगवान श्रीकृष्णांना देखील जरा नावाच्या व्याधाने बाण मारला आणि तो पायाच्या अंगठ्याला लागला. अर्थात कर्माची रेषा, सीमा जी आहे ती पूर्णपणे उल्लंघन करता येत नाही. म्हणून कर्माची या रेखा आशेषा नुल्लंघिती. आता हे कर्म देखील अनेक प्रकारचं आहे. नित्यकर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, काम्य कर्म आहे, प्रायश्चित्त कर्म आहे. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये आणि 3ऱ्या अध्यायामध्ये या कर्माच्या संबंधानं सविस्तर असा विचार आला आहे. त्यामध्ये भगवंतांनी आपलं मत सांगण्याच्या, सिद्धांत सांगण्याच्या अगोदर वेगवेगळ्या दार्शनिकांचं आणि विचारवंतांचं मत सांगितलं. त्यामध्ये काही लोक म्हणतात काम्य कर्म आहे, त्या काम्य कर्माचा त्याग केला पाहिजे. काम्यानां कर्मणां न्यासम संन्यासम कवयो विदुः. काही कवी जे आहेत ते काम्य कर्माच्या त्यागालाच संन्यास असं म्हणतात. मग काम्य कर्म हे स्वर्गाधिकांना प्राप्त करून देणारं असल्यामुळे त्या कर्माचा त्याग करावा. काहींनी सांगितलं नाही, त्याज्यम दोष वदित्येके कर्म प्रावरो मनीषिणः. सगळ्याच कर्माच्या मध्ये दोष असल्यामुळे त्यांचा त्याग करावा. काही सांगतात की सर्व कर्मफलत्यागम प्राहुस्त्यागम विचक्षणा. सर्व प्रकारच्या कर्माच्या फलाचा त्याग करणं हा त्याग आहे. काही सांगतात की जे निषिद्ध आणि काम्य कर्म आहे त्याज्यम दोष वदित्येके कर्म प्राहुर मनीषिणः. काही सांगतात यज्ञ दान तप कर्म आहे यांचा त्याग करू नये. यज्ञ दान तप कर्म न त्याज्य मितीच्या परे. यज्ञ दान तपाधिक कर्म जे आहेत त्यांचा त्याग करू नयेत. कारण का म्हटले यज्ञ दानम तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. यज्ञ दान तप आणि कर्म हे जे वेदविहित कर्म सांगितले आहे हे ह्या कर्माचा त्याग करू नयेत. म्हणून कर्माची रेखा आशेषा नुल्लंघिती म्हणजे जे यज्ञ दान तप जे नित्यनैमित्तिक कर्म आहे ते नित्यनैमित्तिक कर्माचं उल्लंघन करता कामा नये. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. मग काय करावं? भगवंत सांगतात यज्ञोदानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. हे यज्ञ दान तप हे जे कर्म आहे ते मनीषींना पावन करणार आहेत, मंगलमय करणार आहेत. मग असं जर कर्म असेल तर मग कसं ते करावं? तर त्याकरता आपल्या वाट्याला आलेले जे काही कर्म आहे ते भगवंताला समोर ठेवून कर्म करावं. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः. भगवंताला समोर ठेवून ते कर्म करावं. आणि कर्म करताना
कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफलाचा आस्वाद बाजूला सोडून ईश्वर समर्पणानं कर्म करावं आणि त्या कर्माचं फल जे काही प्राप्त होईल तो प्रसाद म्हणून स्वीकारावा, ह्या भूमिकेने निष्काम कर्माची भूमिका भगवंताने गीतेमध्ये सांगितली आहे. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. म्हणून कर्म जर विहित कर्माचा त्याग करूच नाही, कारण ते मंगल पावन करणारं असेल, तर मग झालेलं कर्म भगवंताला समर्पित करून कर्म करावं. हीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज सांगतात. म्हणून विशेषा केशव सेवा, म्हणून ती विहित कर्म जे आहे ते मी ईश्वर प्रित्यर्थ करतो आहे, ही केशवाची सेवा आहे. ह्या भूमिकेने जर कर्म केलं तर त्या कर्माने अंतःकरणाची शुद्धी होईल. त्यानंतर त्या कर्माच्याद्वारे शरीराची शुद्धी होईल, मनाची उपासनाने एकाग्रता वाढेल आणि पुढे ज्ञान होईल. पण ह्याकरता आपल्या वाट्याला आलेले कर्म ही ईश्वराची पूजा म्हणून ते कर्म करावं. म्हणून विशेषा सेवा केशव, म्हणून ही केशवाची सेवा करावी. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराज हीच गोष्ट सांगतात. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होय अपरा तोषा लागे. म्हणून त्या परमात्म्याची सेवा केल्यानंतर परमात्मा प्रसन्न होईल. मग ते पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. भगवंत वैराग्याचा प्रसाद प्रदान करतात. पण ह्यासाठी भगवंताची ही निष्काम कर्माने ही सेवा करावी. पण त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्या परमात्म्याची ही निष्काम कर्माने सेवा केली त्याच परमात्म्याच्या नामाची आपल्या कंठामध्ये माळा धारण करावी. रामकृष्ण माळा घाल पारे गळा. आपल्या गळ्यामध्ये रामकृष्ण माला म्हणजे भगवंताचे नाम हीच माला, ही रामकृष्ण माला कंठामध्ये धारण करावी. म्हणजे सूक्ष्म स्थितीपर्यंत नामचिंतन करत जावं. त्याने काय होईल? अखंड जीवनकळा राम जपा. अखंड जीवनाच्या मध्ये ही जीवनकला म्हणजे भगवान श्रीराम हीच जीवनाची खरी कला आहेत. सर्व कलांनी परिपूर्ण असणारा प्रभू रामचंद्र त्यांचं नाम वाणीने घेणं हीच मोठी जीवनकला आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अखंड जीवनकळा राम जपा असा उपदेश करतात. त्याचबरोबर तिसऱ्या चरणामध्ये एक नवीन सिद्धांत सांगतात. करावा विचार, धरावा आचार, करावा परीकर रामनामी. नामधारकांच्यासाठी धर्मशास्त्रामध्ये नामाचे 10 अपराध सांगितले आहेत. आणि त्या अपराधातला मधला हा एक अपराध आहे, मी देवाचं नाव घेतो ना, मग मी काही कर्म करील कारण देवाचं नाव माझ्या मुखामध्ये आहे, असं म्हणून निषिद्ध कर्माचरणामध्ये प्रवृत्त होणं हा त्या 10 अपराधाच्या मधला एक अपराध आहे. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये, ज्ञानशास्त्रामध्ये, योगशास्त्रामध्ये ह्या आचार आणि विचार यांचा समन्वय सांगितला आहे. योगाचा विचार करताना सुद्धा यम नियम सांगितले आहे. ते यम नियम म्हणजे तरी काय?
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमाहा, शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी नियमाः. हे यमनियम म्हणजे एक आचारशास्त्र आहे. पण आपल्या जीवनामध्ये आचार कसा असावा याचा पहिल्यांदा विचार करावा. म्हणून करावा विचार, धरावा आचार आणि त्या विचाराप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचार असावा. आचार आणि विचार या दोन्ही गोष्टींना ज्ञानेश्वर महाराजांनी समानतेने लेखलेलं आहे. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोधा मदामृत मुनी अली शेविती. भगवान श्री गणेशाचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये केल्यामुळे गणपतीच्या कानाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे गणपतीचे दोन्ही कान म्हणजे एक आचारशास्त्र आणि विचारशास्त्र या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहे हे गणपतीचे कान सांगतात. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोधा मदामृत मुनी अली शेवेती. याप्रमाणे सत्यं वद धर्मं चर स्वाध्यायान् मा प्रमदः मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथिदेवो भव स्वाध्यायान् मा प्रमदः प्रजातंतुं मा विवच्छत्सि. याप्रमाणे या कुशल कर्माचा त्याग करू नये अशा प्रकारचा जो विचार आला आहे तो ऋतम ह्या स्वरूपामध्ये आलेला आहे. ऋतम आणि सत्यम अशा दोन संकल्पनेचा विचार हा वेदामध्ये आला आहे. म्हणजे शास्त्राने जसा आहे तसा विचार जो सांगितला त्या विचाराला ऋतम च सत्यम च अशा शब्दाचा उपनिषदामध्ये उहापोह आहे. म्हणून धर्मशास्त्रातला विचार पहिल्यांदा आचार्यांच्याकडनं करून घ्यावा. आणि जैमिनी महर्षी आणि भगवान श्री वेदव्यासांनी कसा विचार करावा ह्या विचाराचं शास्त्र म्हणजे ब्रह्मसूत्र लिहिलं आहे. उपनिषदांच्यावरती भाष्य लिहिलं आहे. त्यालाच वेदांत असं म्हणतात. त्या संबंधाने हा विचारशास्त्राचा विचार केला आहे. आत्मशास्त्राचा विचार केला आहे. ब्रह्माचा विचार केला आहे. आणि तो ब्रह्मविचार अंतःकरणामध्ये स्थिर होण्यासाठी आचारशास्त्राचं पालन करणं आवश्यक आहे. आणि ते आचारशास्त्र कसं असावं हे जैमिनी ऋषींच्याकडनं या आचारशास्त्रांचे जे आचार्य आहे ते त्यांच्याकडनं समजून घ्यावे. याचं कारण एक आहे. ज्ञानाने विचाराने मोक्ष प्राप्त होतो पण तो मोक्ष विचार अंतःकरणामध्ये स्थिर होण्यासाठी ते मन शुद्ध असावं लागतं. मोक्ष देईल ज्ञान एत किरणाई आण परी थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. याकरता करावा विचार आणि धरावा आचार. आणि या आचार आणि विचाराचा समन्वय कशामुळे होत असेल तो रामनामाच्यामुळे. म्हणून रामनामी करावा परिकर. त्या रामनामाच्यामुळे जीवनाला सुंदर बनवावं. परिकर म्हणजे सुंदर. ह्याप्रमाणे या भगवत स्वरूपाचा विचार वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म आणि सतत भगवंताचं नामचिंतन याने खऱ्या अर्थानं मानवी जीवन हे परिपूर्ण आणि सुंदर होत आहे. करावा परिकर रामनामी. त्याचबरोबर सकळांचा सकाळी त्याते तू अकळी जिव्हा हे वाचाळी रामरती. चौथ्या चरणामध्ये जिव्हा हे वाचाळी रामरती ह्या शब्दातून त्या वाणीला त्या जिव्हेला जणू एक आदेश
एक संदेश, एक आज्ञा ज्ञानेश्वर महाराज करतायत की हे जिव्हे, हे वाणी, तू त्या श्रीरामप्रभूंच्या नामाच्या ठिकाणी सतत रममान हो. हे जिव्हा वाचाळी रामरती, रामप्रभूंच्या नामाच्या ठिकाणी तू त्या ठिकाणी रम, त्या ठिकाणी रत हो, म्हणजे त्या नामाचा पाठ कर. रामनामाच्या ठिकाणी ती वाणी कायम भ्रमराप्रमाणे गुंजारव करत राहावी. याचं कारण सर्वांचा व्यापक जो हरी आहे त्याची प्राप्ती करून घ्यावी असं त्या वाणीला सांगतात. सकळांचा सकळी त्याते तू अकळी, सकळांचा सकळी, सगळ्या प्राणीमात्रांच्या मध्ये जो व्यापक रूपाने आहे त्याला तू समजून घे, त्याला तू आकलन करून घे. आणि हे समजून घेणं, आकलन करून घेणं म्हणजे एखाद्याच्या व्यक्तीच्या जवळ गेलं की मनुष्य तो जास्त समजतो. त्याच्याबद्दल वर्णन ऐकून मनुष्य आकर्षित होतात, पण जवळ गेल्यानंतर पुन्हा त्यांचं मत बदलतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या परमात्म्याला शरण जा, तो परमात्म्याची अनुभूती घ्या. याचं कारण म्हटले, रिघेरे शरण तुझं नाही मरण, ठाकीसी चरण श्री विठ्ठलाचे. श्री विठ्ठलाचे चरण ठाकीसी, त्या श्री विठ्ठलाच्या चरणाला तू प्राप्त होशील. कधी? श्री विठ्ठलाचे रिघेरे शरण, त्या श्री विठ्ठल परमात्म्याला तू शरण जा. म्हणजे अनुकूल्यस्य संकल्पः प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षस्यतीति विश्वासः गोप्तृत्ववर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्य षडविधा शरणागती. अशी शरणागतीची भूमिका शास्त्राने सांगितली आहे. ज्याला आपण शरण जातो त्याच्याविषयी अनुकूल संकल्प करणं, त्याला आवडत नसेल ती गोष्ट टाळणं, अनुकूलस्य संकल्पः प्रातिकूल्यस्य वर्जनम, तो परमात्मा माझं रक्षण करील असा विश्वास ठेवणं, त्याकरता त्या परमात्म्याला शरणापन्न होणं, हे 6 शरणागतीचे प्रकार सांगितले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रिगरे शरण तुझं नाही मरण. तू त्या परमात्म्याला शरण गेला, भगवंताने सांगितलं, जो मज वहे अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, ह्या लागे शरणागता शरण अनन्य मीची. म्हणून तू जर भगवंताला शरण गेला तर तुला मरण कायम मरून जाईल आणि तू अमर होशील आणि श्री विठ्ठलाच्या चरणाला प्राप्त होशील. ही अनुभूती आम्हाला श्री गुरु निवृत्तीनाथांनी प्राप्त करून दिली. निवृत्ती प्रसादे जोडे श्री विठ्ठल नाम घडे, ज्ञानदेव बागडे पंढरीये. अहो म्हटले, श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने या श्री नाम विठ्ठल परमात्म्याच्या नामाची जोडी प्राप्त झाली. त्यांच्या कृपेने नाचत बागडत आम्ही आता पंढरपूरला जात आहोत. ज्ञानदेव बागडे पंढरीये, त्या निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपा प्रसादानं आम्ही आता आनंदाने त्या पंढरीश परमात्म्याला प्राप्त झालो आहोत. कारण त्या प्रभूची नाममाळा आम्ही गळ्यामध्ये घातली आहे, तुम्ही पण घाला. रामकृष्ण माळा घाल पारे गळा, अखंड जीवन कळा राम जपा. याचं कारण एक आहे, नामाचं महत्त्वच तेवढं आहे. ज्ञानेश्वर महाराज या नामाची महत्त्वी पुढच्या 5 चरणाच्या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. नाम काय काय आहे? नाम पवित्र आणि परिकर, कल्पतरोनी उदार, ते तू धरी कारे सधरू
तेने तरसी भव दुस्तरू हा अभंग 6 चरणाचा आहे. त्यामध्ये नाम काय काय आहे याचा विचार सांगतात. पहिल्यांदा हे भगवंताचं नाम अत्यंत पवित्र आहे. ते अपवित्रालाही पवित्र करतं आणि स्वतः कायम पवित्र राहतं. त्याचप्रमाणे नाम परिकरू म्हणजे अत्यंत सुंदर आहे. नाम सुंदर आहे आणि जो कोणी घेतो त्याला ते सुंदर बनवतं, कारण ज्याचं नाव आहे तोच मुळात सुंदर आहे. म्हणून नाम नामी हे दोघंही पवित्र आहे आणि परिकरू म्हणजे सुंदर आहे. भगवंताचं नाव हे कल्पतरूपेक्षाही उदार आहेत. कल्पतरू देण्यामध्ये उदार आहेत, पण काय द्यावं हे त्याला समजत नाही. पण नाम हे कल्पतरू आहेत आणि भक्ताला काय द्यावं आणि काय देऊ नये, कशात कल्याण आहे हे नामरूपी कल्पतरूला समजतं. म्हणून भौतिक कल्पतरूपेक्षा अधिक उदार हे भगवंताचं नाम आहे. मग जे कल्पतरूपेक्षा उदार आहे, सुंदर आहे, पवित्र आहे, ते नाम अंतःकरणामध्ये धारण करण्यासाठी सात्विक धैर्य असावं लागतं. आणि म्हणून ते तू धरी का रे सधरू. सधरू म्हणजे धैर्ययुक्त. कोणतं धैर्य? हे सात्विक धैर्य. सात्विक धैर्याने ते नाम आपल्या तो अंतःकरणामध्ये धारण कर, असा हा उपदेश सांगतात. आणि त्या चरणामध्ये त्याचा परिणाम सांगतात. तेने तरसी भव दुस्तरू. त्या नामाच्यामुळे भव म्हणजे जन्म मृत्यू, तो उल्लंघन करून जाणं स्वतःच्या प्रयत्नानं अतिशय अवघड आहेत. त्यासाठी शब्द वापरत आहे दुस्तरू. दुस्तर असणारा हा जन्म मृत्यूचा भवसागर, परंतु तेने म्हणजे त्या नामाने तू तरुण जाशील, की जे नाम पवित्र आहे, सुंदर आहे, कल्पतरूपेक्षा उदार आहे. आणि असं जर नाम तो अंतःकरणामध्ये धारण केलं तर ह्या भवसागरातून तू तरुण जाशील. नरहरी नाम उच्चारी तेने तरसी भवसागरी. म्हणून त्या नरहरी असणाऱ्या त्या परमात्म्याच्या नामाचा उच्चार केला तर तेने भवसागरी तरसी, त्या भवसागरातून तू तरुण जाशील. अर्थात नामाचं महात्म्य, नामाचा परिणाम आणि नामधारकाला उपदेश, अशा 2 गोष्टी या पहिल्या चरणामध्ये आणि ध्रुवपदामध्ये प्रगट केल्या आहेत. आता सर्व साधनांपेक्षा नाम हे सर्वश्रेष्ठ साधन कसं आहे हे सांगण्यासाठी जपेन लहासी तपेन लहासी क्रिये षटकर्म न पावसी नामे एकरे पावसी स्वर्गी अमृतपान. अर्थात जपे न पवसी, वेगवेगळ्या देवतांच्या वेगवेगळ्या मंत्रांचा जप करून जे तुला प्राप्त होणार नाही हे सांगण्यासाठी जपे न लहासी. वेगवेगळ्या प्रकारचे तप, मग ते शारीरिक असेल, वाचिक असेल, मानसिक असेल. वाचिक तपाचे अनेक प्रकार आहे, शारीरिक तपाचे अनेक प्रकार आहे. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्यते. अर्थात त्याचे अंतर्गत तपाचे अनेक प्रकार जरी झाले, पण जे फल तपाने प्राप्त होणार नाही, जे जपाने प्राप्त होणार नाही, आणि गृहस्थाश्रमामध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या षटकर्माचा विचार केला आहे, त्या षटकर्माच्यामुळे जे फळ प्राप्त होणार नाही ते फळ एके नामेरे पावशी, एका नामाने प्राप्त होणार नाही. अध्ययन, अध्यापन, दान,
प्रतिग्रह असे जे वेगवेगळ्या प्रकारचे कर्म सांगितले आहे. अध्ययन आहे, अध्यापन आहे, दान आहे, प्रतिग्रह आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे असे जे षटकर्म आहेत, त्या षटकर्माच्या द्वारे जे प्राप्त होणार नाही ते एके नामेरे पावशी, ते एका नामाने प्राप्त होईल ही गोष्ट सांगतात. आणि स्वर्गीय अमृतपान अर्थात स्वर्गामध्ये असणारं जे अमृतपान आहे त्या अमृतपानाचाही लाभ भगवंताच्या एका नामामध्ये होऊन जातो. किंबहुना स्वर्गीय असणारं अमृतपान भगवंताचं नामामृत धारण केलं की त्याचीही गोडी तुम्हाला त्या नामामध्ये येते. किंबहुना ते नाम स्वर्ग अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. आता दुसरं उदाहरण देतात नामाचं महात्म्य सांगण्याकरता. क्षीर गोड म्हणसी ऐसे, परी तेथेही वीट असे, नाम उच्चरिता वाचे, कोटी जन्माचे पातक नासे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, क्षीर गोड ऐसे म्हणसी, दूध हे गोड आहे असं जर तू म्हणशील ते खरं पण आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे तोचीची या पदरा आड, असं असणारं हे दूध गोड आहे. पण सातत्याने पुन्हा 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 तेच दूध पीत राहिलं तर त्याचा एक दिवस एक क्षण असा येतो की तो वीट येतं. दूध पाहिल्याबरोबर उलटी होईल असं वाटायला लागतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परी तेथेही वीट असे, त्याचाही वीट येतो, कंटाळा येतो, जरी दूध गोड असलं तरी. पण भगवंताचं नाम गोड आहे, मग त्याचं पण वीट येईल का? पण भगवंताच्या नामाचा कधी वीट येत नाही, ते कधी आटत नाही. म्हणून नाम उच्चारिता वाचे, कोटी जन्माचे पातक नासे. म्हणून परमात्माचं नाम गोड आहे, पण त्याचा कधी वीट येत नाही. आणि ज्याचा वीट येत नाही असं भगवंताचं अवीट असणारं हे नाम आहे. आणि त्याचं वाचेने उच्चारण केलं असताना कोटी जन्माचे पातक नाशे, एका जन्माचं नाही म्हटले, कोट्यावधी जन्माच्यामध्ये केलेलं पातक. तृण अग्ने मिळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. अर्थात भगवंताच्या नामाने त्या पातकांची सुद्धा निवृत्ती होईल. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बाबा रे, नामाने विशेष लाभ काय प्राप्त होईल की जो यमनियमांचं पालन करून सुद्धा करता येणार नाही. तो म्हणजे असा, मन मारोनिया सायासे, परी तेथेही अवगुण असे, नाम उच्चारिता वाचे, सकळीक ध्यान डोळा दिसे. अहो म्हटले, मनाचा निग्रह करणं म्हणजे प्रत्याहार आहे. प्रत्याहार म्हणजे विषयांकडे धावणाऱ्या त्या मनाला विषयांपासून परावृत्त करून, ही परावृत्त करण्याची प्रक्रिया आहे प्रत्याहार. आणि प्रत्याहार झाल्यानंतर त्या मनाला एका ठिकाणी ठेवणं ही आहे धारणा. ज्या ठिकाणी स्थिर केलं त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन करणं आहे ध्यान. आणि तदाकार होणं ही आहे समाधी. पण मनाला फक्त कंट्रोल करणं, रिस्ट्रेन करणं, त्यामुळे होतं काय, मन मारोणी सायासे, सायासे मन मारोणी. एखाद्याने त्या मनाला पुन्हा 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 प्रयत्नपूर्वक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, पण तेथेही अवगुण असे, तर कधी ते मन त्या निरोध करणाऱ्याच्या हातून निष्ठून जाईल आणि परावृत्त होऊन त्याला
इच्छित विषयाच्यामध्ये ढकलून ते मन कसं देईल काही सांगता येत नाही. कारण मनाचा एक स्वभावच आहे इंद्रियांना विषयांच्यामध्ये ढकलून देऊन त्यांच्या माध्यमातून आनंद घेणं. पण भगवंताच्या नामाचा वाचेने उच्चार केला असताना सगळे इंद्रिय आपोआप शांत होतात. ही विशेषता ही नामाची आहे. कारण ते नामाचा उच्चार केला असताना सगळे दोष शांत होतात आणि मन हे शांत होतं, इंद्रिय शांत होतात. नाम घेता कंठ शीतल शरीर इंद्रिया व्यापार नाठविती गोड हे गोमटे अमृताशी वाढ केला कैवाड माझ्या चित्ते. म्हणून त्या भगवंताचं नाम आणि मनाने ध्यान केलं असताना तो परमात्मा प्रत्यक्ष सगुण साकार स्वरूपामध्ये आपल्या डोळ्यासमोर प्रगट होतो. म्हणून ध्यान डोळा दिसे हा नामाचा महिमा सांगितला आहे. नामाची आणखी एक विशेषता सांगतात. बाप रुक्मा देवरा विठ्ठलाचे विपाय नाम आले वाचे जळती डोंगर कल्माशाचे भय नाही कळी काळाचे. बघा, रुक्मा दैवर असणारा बाप श्री विठ्ठल त्या परमात्म्याचं नाव नकळत का होईना, चुकून का होईना वाचेला आलं तर, म्हणून विपाये नाम वाचे आले. चुकून, नकळत, अचानक सहजतेने ते परमात्म्याचं नाम जरी वाचेवरती आलं तर काय होईल म्हटले, कल्माशाचे डोंगर जळती. कल्मश म्हणजे पाप, दोष. जळती दोषांचे डोंगर, याप्रमाणे कल्मशाचे डोंगर जळती. हरिपाठामध्ये हीच गोष्ट सांगितली आहे. पापाचे कळप पळती पुढे. आणि एवढंच नाही तर कळी काळाचे भय नाही. कळीकाळ असणारा म्हणजे यमराज, त्या यमाचाही भीती नामधारकाला वाटत नाही. दोषांची निवृत्ती होते सहज नाम जर वाचायला आलं तर मग आरंभी आवडी अदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आदरानं, आवडीनं आणि प्रथम भगवंताचं नामचिंतन आलं तर निर्दोष झालेल्या जीवाला मृत्यूचीही भीती वाटत नाही. कारण मृत्यू सर्व हरश्चाहम, मृत्यू ही भगवंताची विभूती आहे आणि सगळ्या स्थितीमध्ये भगवंताची अनुभूती आल्यामुळे नामधारक पूर्णपणे निर्भय बनतो. आणि म्हणून या नामाचा अलौकिक महिमा ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या अभंगात सांगितला. हरिनाम उच्चारी तेने तरसी भवसागरी, याकरता नाम पवित्र आणि परी करू कल्पतरुणी सदरू ते तू धरिकारे सदरू तेने तरसी भव दुस्तरू. असा हा जो अभंग आहे, या अभंगातला आशय आपल्या ध्यानी येऊन आपलं मन, आपली वाणी त्या भगवत नामात तल्लीन व्हावी, याकरता माऊलींचा कृपा आशीर्वाद लाभावा, याकरता काया वाचा मनानं समाधीशी समर्पित होऊन या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.